हेलो लेडीज एंड जेंटलमैन, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है। आई विश यू ऑल a very happy Republic Day. Dear friends, for every Indian, 26 January is the day of pride. On this day, the Constitution of India came into effect after the boundless efforts of the Constitutional Assembly. This Republic Day is very special for everyone as it evokes a feeling of hope and determination. Hope of a bright future ahead for the country and determination to fight Corona pandemic. All the performances are definitely going to be different because every step, every move and every action of our participants are today filled up with patriotism to its core. I, Pranav Ambekar, welcome you all to the Kavya Sammelan of Shri Guru Gobind Singh Ji Institute of Engineering and Technology. Ganesha, the Sukhakarta, the Dukhaharta, the God of wisdom, we pray you to grace your hollow upon us. Now, I would like to welcome Sonali Agwane, who will be performing Ganesh Vandana as a welcome dance. हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय. Thank you, Sonali, for your wonderful performance. Now, hold your breath for the first singing performance. Team Auro is going to draw the strings of our heart and add their soothing voice to cherish our souls by chanting a patriotic song. For that, now I welcome Durgesh and Shreyas to sing Ye Jo Desh Hai Mera in their melodious chorus. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता। ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता। मिट्टी की है जो खुशबू तू कैसे भुलाएगा। तू चाहे कहीं जाए तो लौट के आएगा। नई नई राहों में दबे दबे आहों में खोए खोए दिल से तेरे कोई ये कहेगा। ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता। तुझसी जिंदगी है ये कह रही, सब तो पानिया अब है क्या कमी।
यूं तो सारे सुख है बरसे, पर दूर तू है अपने घर से। आ लौट चल तू अब दीवाने, जहाँ कोई तो तुझे अपना माने। आवाज दे तुझे बुलाने वही देश, ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता। ये पल जिसमें है छिपी पूरी एक सदी, सारी जिंदगी। तू ना पूछ रास्ते में काहे आए है इस तरह दो राह। तू ही तो है राह जो सुझाए, तू ही तो है अब जो ये बताए। जाए तो किस दिशा में जाए वही देश, ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता। Was indeed a lovely performance. Patriotic songs give people a feeling of strength and stability. It inspires us and ignites a patriotic fervor within. Let's have the hugest round of applause for both of them. With this, I would like to call upon Shruti Kulkarni to sing a note on Vande Mataram. वन्दे मातरं 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 सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वन्दे सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वन्दे मातरं वन्दे
मातरम वंदे 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 मातरम। शुभ्र ज्योत्स्ना पुलकितया मिली पुल्लक सुमिता द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरम वंदे 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 मातरम। सप्तकोटि कंठ कल कर निनाद करले विसप्त कोटि भुजै कृत खर खर वाले सप्तकोटि कंठ कल कर निनाद करले विसप्त कोटि भुजै कृत खर खर वाले अमल कनुमायत बोले बहुबल धारिणी नमामि तारिणीं रिपुदल वाहिनीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं मातरं वन्दे 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 मातरं। Thank you. That was such a lovely performance. Dance is the most beautiful form of expressions of human feelings. And now we have with us Ms. Anuja Mure to perform a dance on Fir Muskurayega India. जय 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 हो जय 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 जय। फिर से शहरों में रौनक आएगी फिर से गाँव में लौटेगी हंसी फिर से साथ सारे यार होंगे ना होगी पाबंदी ना रोक ही कोई फिर से सड़कों पे सब नाचेंगे पटरी पे पहिए भागेंगे गूंजेंगे खेलों के मैदान बांटेंगे हम खुशियां गम भी हम मिलकर बांटेंगे फिर से होगी सपनों की उड़ान जो साथ दे दे सारा इंडिया फिर मुस्कुराएगा इंडिया फिर जीत जाएगा इंडिया जो साथ दे सारा इंडिया फिर मुस्कुराएगा इंडिया फिर जीत जाएगा इंडिया फिर मुस्कुराएगा इंडिया। That was eye-popping performance, guys. You really rocked the stage. Now, let's welcome the sweetest voice I ever heard in my college. महिमा कड़वे, श्रुति डोंगरे and मनस्वी पायकर. भारत हमको जान से प्यारा है. भारत हमको जान से प्यारा है सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है भारत हमको जान से प्यारा है सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है सदियों से
सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है। हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है। हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है। जन्मभूमि है हमारी, शान से कहेंगे हम, सब ही तो भाई भाई प्यार से रहेंगे। हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है। That was a lovely performance. How captivating and solacing. The tone of music still tickling my eardrums. Thank you Mahima, Manasvi and Shrushti for your mellow patriotic song. It was tuneful indeed. Now it's time for some spin and whirl. I would like to invite Miss Ekta for performing Desh Rangila, a dance performance, in order to express their patriotism. Ekta for such a captivating performance. It was a perfect blend of cosmic tunes and divine music. नाटक म्हणजे समूहाने मिळून केलेला एक उपक्रम, पण आजच्या या पॅन्डेमिकमुळे कुणालाही समूहाने मिळून नाटक करणे जड आहे. तरी या डिजिटल माध्यमाने आम्ही पहिल्यांदाच हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमात नक्कीच भरपूर त्रुटी आढळतील. या त्रुटीकडे तुम्ही दुर्लक्ष करून या आम्ही केलेल्या नाटकाचा आनंद घ्यावा ही विनंती. आजच्या काळात आपल्याला कोणती बातमी खरी कोणती खोटी यामध्ये आपण फसलेले आहोत, कारण मीडियाची दुर्व्यवस्था सर्वांना ठाऊकच आहे. लोकांना मूळ विषयापासून भटकवणे हे प्रसार माध्यमांचे ठरलेले काम आहे असे वाटते. तर अशा फेक मीडियावर आम्ही घेऊन येत आहोत एक पथनाट्य. रंगदेवता रसिक प्रेक्षकांना व भारतीय सेनेला विनम्र अभिवादन करून गंधर्व ड्रामा क्लब सहर्ष व सविनय सादर करीत आहेत दर्शना काळे लिखित आणि सृज्ञ टोंपे दिग्दर्शित एक पथनाट्य ये बिक गई है मीडिया. न्यूज़ चाहिए हमें, न्यूज़ चाहिए, न्यूज़ चाहिए हमें, न्यूज़ चाहिए, न्यूज़ चाहिए हमें, न्यूज़ चाहिए, न्यूज़ चाहिए. अलक निरंजन दातात मंजन चिंता द्या फेकून आलाय बाबा ठेकून. पोरींनो, माझ्या अकाउंट मध्ये किती पैसे आहेत? बाबा तुमचं तर अकाउंटच नाहीये. अरे माझा अकाउंट तुझ्या हृदयात आहे रे. बाबा तुम्ही पण ना
लागलं ना. असो असो. माझ्या गुल्लक मध्ये किती पैसे आहेत? बाबा तुमचं तर गुल्लकच नाहीये. बाबा गोवा जायचं होतं. बाबा मनाली जायचं होतं. बाबा पॅरिस जायचं होतं. अरे इधर काली चाय में पार्लेजी डुबा के खा रहा हूं मैं. आणि तुमच्या दोघांचं तिकडे जायचं होतं. बाबा एवढ्यात तर तुमची TRP पण कमी झाली आहे. बकरे येतच नाही आहेत. असे कसे येत नाही तर बकरे? अरे मीडियाला बोलवावं लागेल. मीडिया मीडिया मीडिया. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा आवडता अँकर पप्पू न्यूजवाला. पप्पू पण यामध्ये माझा काय फायदा? कळक आहे. ढेकूण बाबाने केली आहे भविष्यवाणी. बाबा करणार हाताला किस करून कोरोना बरा. हो हो हो, हाताला किस करून कोरोना बरा. अरे जाऊ दे मला जाऊ दे. बाबा मला वाचा. बाबा अरे करत असेल तू तुझ्या गर्लफ्रेंडला मी आहे बाबा ढेकून करतो कोरोना बरा. हाताला करून की झाला तुझा कोरोना बरा झाला. जा. काय झालं बालिके? अरे करत असशील तू तुझ्या बॉयफ्रेंडला मी आहे बाबा ढेकून करतो कोरोना बरा. हाताला करून की जा तुझा कोरोना बरा झाला. जा. ढोंगीपणाचा कस म्हणजे हेच असणार. क्षुल्लक पैशासाठी अख्ख्या मानवजातीला फसवणं, खोट्या व भुरळ पाडणाऱ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही आजकालचं चलन बनलंय. आपल्या भारतातील कित्येक लोक श्रद्धेची सीमा ओलांडून अंधश्रद्धेच्या इतक्या आहारी गेलेत ना, आणि यांच्या याच कृत्यामुळे या बाबा लोकांच्या दुष्कर्माला वाव मिळत जाते. अहो, तंत्रमंत्र विद्येने जर लोक बरी झाली असती तर मग कित्येक लोकांनी शिक्षण सोडून तंत्रमंत्र विद्येची शिक्षा घेतली असते. असो, जर आपल्याला समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर या ढोंगी बाबांच्या दुष्कर्माला आळा घातलाच पाहिजे. नाहीतर कित्येक लोक आपले प्राण गमावून बसतील याची आपण गिनतीही करू शकत नाही. जर आपल्याला सामाजिक बदल घडवायचा असेल तर आपल्याला बौद्धिक बदल घडवणं ही सुद्धा आपली गरज आहे. ही सुद्धा काळाची गरज आहे. धन्यवाद. न्यूज़ चाहिए हमें, न्यूज़ चाहिए, न्यूज़ चाहिए हमें, न्यूज़ चाहिए, न्यूज़ चाहिए हमें, न्यूज़ चाहिए. नमस्कार, मी वादक गादर शर्मा. जवा बघतीस तू माझ्याकडे, जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटलंय. नमस्कार, मी वादक गादर शर्मा आज आपल्या सर्वांचं स्वागत करतोय साप की अदालतमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत दोन खूप मोठे आरोपी, दोन दोषी, ज्यांनी आपल्या मोहक दृश्यांनी आणि मधुर वाणीने संपूर्ण जगाला वेड लावले. यांनी कोणीही असो, तो पुरुष असो व ती महिला असो, तो विद्यार्थी असो ती शिक्षक असो, मग तो कोणीही असो, या सर्वांनी या दोघांनी आपल्याकडे चुंबकासारखे ओढून घेतले आहेत. तर हे दोघे दुसरे तिसरे कोणीही नसून एकाच बापाची दोन लेकरे आहेत. एक आहे व्हॉट्सअप आणि एक आहे फेसबुक.
तर व्हॉट्सअपजी आपल्यावरती एक आरोप आहे, तो असा की आपण एका माणसाला तब्बल 50,000 रुपयांनी गंडवलंय. अरे काय छोटे छोटे आरोप लावले माझ्यावर हा. मी तर लोकांना 50 लाखांना सुद्धा गंड. अरे तुझं तर काहीच नाही. मी एकदा अशी पोस्ट शेअर केली की या लॉकडाऊन मध्ये ट्रेन सुरू झाल्या. अरे 10,000 लोकांमध्ये गोंधळ झाला. ए तुझं तर काहीच नाही रे, तुझं तर काहीच नाही. मी तर ना अशी अफवा पसरवली की हा मेसेज 10 जणांना फॉरवर्ड करा, तुमची बॅटरी 100% चार्ज होईल. तर लोक 10 सेकंदात 100 जणांना फॉरवर्ड. अरे तुझं तर काहीच नाही. मी एकदा अशी पोस्ट शेअर केली होती की हा फोटो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, संध्याकाळपर्यंत एक चांगली बातमी येते. आणि जर इग्नोर केला तर काहीतरी वाईट घडते. अरे 10 सेकंदात 10 लाख लोकांनी फॉरवर्ड केला. अरे तुझं तर काहीच नाही, तुझं तर काहीच नाही. त्या XYZ माणसानं जातीवर कमेंट केली तर त्या त्या XYZच्या घरात घुसून हल्लं ना पोरांनी. अशी अफवा अरे पसरवतो तुझं आपण. तर काहीच नाही. मी ही एकदा अशीच पोस्ट शेअर केली. अरे दंगली झाल्या राव, दंगली. मला सांग फेसबुक सांगतो. चल रे चल. किती छान भांडलेत ना दोघं, आणि तेही कशावरून, तर जनतेला सर्वात जास्त कुणी फसवलंय यावरून. सोशल मीडिया अर्थात समाज माध्यम हे आजच्या पिढीचं आवडतं आकर्षण. या सोशल मीडियामुळे चांगल्या गोष्टी ज्या वेगाने पसरतात त्यापेक्षा दुप्पट वेगाने वाईट गोष्टी पसरतात, किंवा असं म्हणू शकता पसरवल्या जातात. आणि आपल्याकडे तेवढा वेळही नाहीये की आपण त्यामध्ये उचित बातमी आणि अनुचित बातमी असा फरक करू शकू. दंगली, पैशांचे फ्रॉड, मर्डर यासारखी समाज विघातक दुष्कृत्ये या सोशल मीडियामुळे जास्त वाढली आहेत, हा इतिहास आहे. समाज माध्यम म्हणून माणसाला जोडण्याऐवजी त्यांच्यात फूट पाडण्याची सध्या प्रथा चालू आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे, सत्यता राखा, प्रामाणिक देशभक्त व्हा आणि एक जागरूक भारतीय नागरिक होण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. न्यूज़ चाहिए हमें, न्यूज़ चाहिए, न्यूज़ चाहिए हमें, न्यूज़ चाहिए, न्यूज़ चाहिए हमें, न्यूज़ चाहिए, न्यूज़ चाहिए हमें, न्यूज़ चाहिए हमें, न्यूज चाहिए. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी तुमचा सर्वांचा लाडका अँकर चिनाब तोस्वामी. आजचा आपला शो कोई पुष्टणे मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत बाबूराव, धनंजय खाऊत, ताराबाई पत्के आणि मुंबईहून काही सामान्य लोक. तर आजची आपली पहिली न्यूज आहे की सर, आज तर कोणतीच नवीन न्यूज नाहीये. काय? आज कोणतीच न्यूज नाहीये? मुझे न्यूज दो, मुझे न्यूज दो, मुझे न्यूज दो. बॉलीवुड किला, हॉलीवुड किला, पॉलिटिक्स किला, मुझे न्यूज दो, मुझे न्यूज दो, मुझे न्यूज दो. अरे 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 सर, मी देते न्यूज. माझ्याकडे न्यूज आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये एका 19 वर्षाच्या दलित मुलीवर 4 मुलांनी रेप केलाय. ही न्यूज दाखवा तुमच्या चॅनलवर. कुछ अभी सर 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 तारा आत्ता जेवण करून तिच्या बॉयफ्रेंड कार्तिक सोबत घराबाहेर निघाले सर. ये होती है न्यूज, ये होती है न्यूज, ये होती है न्यूज. सर 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 करण जोहरच्या ड्रग्स पार्टीतील फोटो लीक झालेत सर. वाह वाह, शेयर सडननेस ऑफ द मूड. सर देखता हूँ सर. क्या देखोगे तुम धनंजय खाऊत? क्या देखोगे तुम धनंजय खाऊत? हाँ, क्या देखोगे तुम धनंजय खाऊत? हाँ, मैं पूछता हूँ क्या देखोगे? आई चैलेंज यू धनंजय खाऊत, आई चैलेंज यू. सर महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. ही न्यूज दाखवा. फालतू न्यूज दाखवता तुम्ही. ही न्यूज दाखवा ना तुमच्या आप मेरी बात सुनिए, आप मेरी बात सुनिए, आप सुनिए मेरी बात. ये मेरा शो है, ये मेरा शो है. मैं बोलूंगा और आप सुनेंगे. ये मेरा शो है, मैं बोलूंगा और आप सुनेंगे. ये मेरा शो है, मैं बोलूंगा और आप सुनेंगे. आई एम सॉरी बाबू, आई एम सॉरी. अगर मैंने ऐसी न्यूज नहीं दिखाई तो मेरे चैनल को टीआरपी कैसे मिलेगी, और टीआरपी नहीं मिलेगी तो पैसे कैसे मिलेंगे? लोगों को आज की न्यूज से कोई फर्क नहीं पड़ता. लोगों को चाहिए होती है बॉलीवुड की, हॉलीवुड की, पॉलिटिक्स की बेफालतू की. वाह वाह वाह,
हा आहे मीडियाचा खरा चेहरा. TRP आणि क्षुल्लक पैशांसाठी हे लोक काहीही करायला तयार असतात आणि आपल्यासारख्या सामान्य जनतेने यांचा हा नाटकीपणा किती दिवस सहन करायचा. अरे समाज माध्यम म्हणून खिताब मिळालेल्या या न्यूज चॅनल्सनी आपली अशी फसवणूक करणं जराही अपेक्षित नाहीये. परंतु यासाठी सगळा दोष त्यांना देणंही वावगं ठरणार नाही. आपणही यासाठी तेवढेच कारणीभूत आहोत. आपणच अशा बिनमहत्वाच्या आणि मसालेदार बातम्यांच्या आहारी जातो आणि म्हणून यांची TRP वाढते. पण आता आपण थोडं भान सावरायला हवं. आपण हे ठरवायला हवं की कोणत्या बातमीला महत्त्व द्यावं, कोणत्या बातमीला पाठिंबा द्यावा आणि कोणत्या बातमीला देऊ नये. आपण सुरुवात करूया. परिस्थिती आपोआप बदलेल. my God, what a skit by Gandharva Drama Club. Now I invite Sneha Chakurkar and Shruti Pachkate to present a song, A Watan.
now. Our next performance is known to be the most beautiful and expressive dance form ever, which engrosses its audience to the core. Let's put our hands together for an amazing dancer, Shruti Garod, to perform a dance on Lallati Bandar. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, आळू जागर डोंगर माथ्याला गेलं लाठी भंडार, दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर रंगून उघड देवी दार, लाठी भंडार, दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर रंगून उघड देवी दार. That was an awesome spin by Shruti. Thank you for your magnificent performance. Now, what a better way to express your thoughts than writing poems that will sway your heart and hypnotize your soul. Now, I would like to welcome Srudnya for his verse, Salam. नमस्कार, मी सृज्ञ टोंपे आज आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे सलाम, ज्याची लेखणी कवी मंगेश पाडगावकर यांनी केली आहे. सलाम ही नुसती एक कविता नसून तब्बल 41 कवितांचा तो एक कविता संग्रह आहे, ज्यामध्ये कवी मंगेश पाडगावकरांनी आपली सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन या कवितांमार्फत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पाडगावकर म्हणतात की लहानपणापासूनच माणसाच्या मनामध्ये एक अशी सूक्ष्म भीती घातली जाते, जसं की कडी वाजू नकोस, कात्री वाजू नकोस, घरात भांडणं होतील, तुझं दूध व्यवस्थित पिऊन घे नाही तर देव बाप्पा तुला पाप देईन, देव बाप्पाच्या व्यवस्थित पाया पड नाहीतर तुला परत कधी काहीच खायला मिळणार नाही. माणूस मोठा होतो पण त्याच्या मनातला हे भय मात्र काही जात नाही. त्यामुळे आपल्या आवाजापेक्षा जरा कोणी आवाज वर करून बोललं माणूस लगेच असा घाबरतो. त्यातूनच पाडगावकर म्हणतात सलाम या कवितेची निर्मिती झाली. पाडगावकरांनी या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेत अजून एक किस्सा सांगितलाय. एक बाप असतो, तो आपल्या 4 मुलांना विचारतो की अरे बाबांनो, तुम्हाला मोठं होऊन कोण व्हायचं आहे? पहिला मुलगा म्हणतो मला सेनाधिकारी व्हायचं आहे, दुसरा मुलगा म्हणतो मला वकील व्हायचं आहे, तिसरा मुलगा म्हणतो मला इंजिनियर व्हायचं आहे, चौथा मुलगा त्याच्यातच तंद्रीत असतो. बाप त्याला परत विचारतो की अरे बाबा तुला कोण व्हायचं आहे? मुलगा अडखळत म्हणतो की मला समजून घ्यायचं आहे. बाप त्याला त्रासिक स्वरात परत विचारतो की अरे बाबा तुला काय समजून घ्यायचं आहे? मुलगा म्हणतो मला माणूस समजून घ्यायचा आहे. माणूस दुःखी होतो म्हणजे काय, तो मोहात पडतो म्हणजे काय, ज्या यशाच्या मागे तो सतत धावत असतो त्या यशाचा नेमका अर्थ काय, माणूस एकाकी का होतो, मृत्यू म्हणजे काय, मला हे सगळं समजून घ्यायचं आहे. माझ्या कविता कशासाठी ह्याचं उत्तर त्या चौथ्या मुलाच्या उत्तरापेक्षा काही वेगळं नाही असं पाडगावकर म्हणतात. मलाही माणसंच समजून घ्यायची आहेत आणि माणसावरच प्रेम करीत माणसाचंच गाणं गात जगायचं आहे. कविता नक्कीच थोडीशी मोठी आहे, पण आपण व्यवस्थित श्रवण केली तर आपल्याला नक्कीच बोध होईल. मी सुरुवात करतो. सलाम, सबको सलाम, ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम. लाथेच्या भयानं डावा हात पृष्ठभागावर ठेवून उजव्या हाताने सलाम. हे बघणाऱ्याला सलाम आणि न बघणाऱ्याला सलाम, विकत घेणाऱ्याला सलाम आणि विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम. सलाम बाई सबको सलाम, वटारलेल्या त्या प्रत्येक डोळ्याला सलाम, शेंदूर थापलेल्या त्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या त्या देवळांना सलाम, देवळातल्या देवाच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम. रिकाम्या हातातून उदी काढणाऱ्या त्या बुवाला सलाम. आणि हवेतून अंगठी काढणाऱ्या त्या बडे बुवाला सलाम. शनीला सलाम, मंगळाला सलाम, भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम. आईवर आयुष्यभर गुरकरणाऱ्या त्या बापाला सलाम. बापावर गुरगुरणाऱ्या त्या साहेबाला सलाम. साहेबाची टरकवणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम. सलाम प्यारे भाई और बहनों, सबको सलाम, सबको सलाम. ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम. भाषणांचे, सभांचे फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम. वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम. त्यांची व्यसन धरणाऱ्या त्या राज्यकर्त्यांना सलाम. ज्याच्या समोर मायक्रोफोन त्याला सलाम. त्यातून जो न थांबता बोलतो त्याला सलाम. लाखोंच्या या गर्दीला सलाम. गर्दी झुलवणाऱ्या त्या राजकीय जादूगारांना सलाम. भाई और बहनों, सबको सलाम, सबको सलाम. नाक्यावरच्या दादाला सलाम. हातभट्टी वाल्याला सलाम. स्मगलरला सलाम. मटकेवाल्याला सलाम. त्यांनी पेरलेल्या त्यांच्या त्या हप्त्यांना सलाम. लोकशाहीला बी सलाम आणि ठोकशाहीला बी सलाम. सत्तेचा ट्रक चालवणाऱ्यांना सलाम आणि त्याच ट्रक खाली चिरडलेल्या या गांडोळांना, कुत्र्यांना सलाम. ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम. विमानातून बॉम्ब फेकणाऱ्यांना सलाम. शस्त्रास्त्रांचा प्रचंड व्यापार करणाऱ्यांना सलाम. त्या काळा बाजारवाल्यांनाही सलाम. त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम आणि गटारातल्या पाण्याने इंजेक्शने भरणाऱ्यांना सलाम. तिरडीचे सामान विकणाऱ्यांना सलाम. तिरडी उचलणाऱ्या त्या खांद्यांना सलाम. गरीबाची सामान्य माणसाची मौत सस्ती करणाऱ्या त्या सर्वांना सलाम. सलाम प्यारे भाई और बहनों, सबको सलाम, सबको सलाम. या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम. या देशाच्या सुमंगल सुपरंपरेला सलाम. सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम. सलाम प्यारे भाई और बहनों, सबको सलाम, सबको सलाम. सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटलं तर आपली डोके फोडतील. हलकट लाचारांचा देश म्हटलं तर त्या रस्त्यावर जोडतील. खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटलं तर आपल्या वाटा रोखतील. देवधर्मांविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो तर त्या नाक्यावर गाठून ठोकतील. शोषण करणाऱ्यांचा देश म्हटलं तर नोकरीवरून काढतील. म्हणून माझ्या आधी या नपुंसकत्वाला, या संडतवाला सलाम आणि नंतर त्या ठोकू शकणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या परम पवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम आणि या महान देशाच्या त्या महान परंपरेला सलाम. सलाम प्यारे भाई और बहनों, सबको सलाम, सबको सलाम. अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम. लेकिन माफ कर देना हा भाईयो, माफ कर देना भाईयो. हात तर दोनच आणि त्यातला डावा ठेवलेला पृष्ठभागावर लाथेच्या भयाने. त्यामुळे फक्त उजव्या हाताने सलाम, उजव्या हाताने सलाम. सलाम प्यारे बहनों और भाईयो, सबको सलाम, सबको सलाम. धन्यवाद. Now, I would like to call Priya and Abba to intone a melodious note on the song "ए मेरे प्यारे वतन." है मेरे प्यारे वतन, है मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान. तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरे आबरू, तू ही मेरी जान. ऐ मेरे प्यारे वतन,
पे दिल कुर्बान। तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम। तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम। चूम लूं मैं उस जुबान को जिस पे आए तेरा नाम। सबसे प्यारी सुबह तेरी, सबसे रंगी तेरी शाम। तुझ पे दिल कुर्बान। तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान। माँ का दिल बन के कभी सीने से लग जाता है तू। माँ का दिल बन के कभी सीने से लग जाता है तू। और कभी नन्ही सी बेटी बन के याद आता है तू। जितना याद आता है मुझको उतना तड़पाता है तू। तुझ पे दिल कुर्बान। तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान। छोड़कर तेरी ज़मीं को दूर पहुँचे हैं हम। छोड़कर तेरी ज़मीं को दूर पहुँचे हैं हम। फिर भी है यही तमन्ना तेरे ज़रों की कसम। हम जहाँ पैदा हुए उस जगह ही निकले दम। तुझ पे दिल कुर्बान। तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान। ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन। तुझ पे दिल कुर्बान। Wow, that was a melodious performance, guys. Keep it up. We all are in a confusion who is true patriot or nationalist. Well, all I know is that military deserves my utmost respect. To pay a tribute, we have Rupesh performing to ignite the patriotism in us. तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जा
झुका के कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है मेरी जमीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे मेरी जमीं महबूब मेरी मेरी नस नस में तेरा इश्क बहे फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे Wow, what a mesmerizing performance it was. Now I invite Sonali Abhange to present a song माँ तुझे सलाम and ए मेरे प्यारे वतन. Thank you, Sonali, for such a wonderful performance. Dance is an art and an expression. What cannot be said can be expressed. So it's turn for our next performance by Tanvi Khere, expressing her patriotism through her dance on Desh Rangila.
I am much obliged to you, Tanvi. It was an eye-captivating performance. Thank you. Our freedom fighters have always stood against wrong deeds and walked on the path of sanctity and truth. That is, truth should always triumph. That is Satyameva Jayate. Now I would like to call Gaurav to give a melodious note on Satyameva Jayate. तेरा रंग ऐसा चढ़ गया कोई और रंग ना चढ़ सके, तेरा नाम सीने पे लिखा हर कोई आके पढ़ सके। तेरा रंग ऐसा चढ़ गया कोई और रंग ना चढ़ सके, तेरा नाम सीने पे लिखा हर कोई आके पढ़ सके। है जुनून है जुनून है तेरे इश्क का, ये जुनून है रग रग में इश्क तेरा दौड़ता, ये बाबरा सा खून है। तूने ही सिखाया सच्चाइयों का मतलब, तेरे पास आके जाना मैंने जिंदगी का मकसद। सत्यमेव 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 जयते, सच्चा है प्यार तेरा सत्यमेव जयते। सत्यमेव सत्यमेव तेरे नूर के दस्तूर में ना हो सलवटे ना शिकन रहे, मेरी कोशिशें तो है बस यही रहे खुशबुए गुलशन रहे। तेरी जुल्फ सुलझाने चला तेरे और पास आने चला, जहाँ कोई सुर ना हो बेसुरा वो गीत मैं गाने चला। है जुनून है तेरे इश्क का, ये जुनून है रग रग में इश्क तेरा दौड़ता, ये बावरा सा खून है। तूने ही सिखाया सच्चाइयों का मतलब, तेरे पास आके जाना मैंने जिंदगी का मकसद। सत्यमेव 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 जयते, सच्चा है प्यार तेरा सत्यमेव जयते। सत्यमेव 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 तेरा रंग ऐसा चढ़ गया था नशा जो और भी बढ़ गया, तेरी बारिशों का करम है ये मैं निखर गया मैं संवर गया। जैसा भी हूँ अपना मुझे ये नहीं है बोलना, काबिल तेरे मैं बन सकूं मुझे द्वार ऐसा खोलना। सांसों की इस रफ्तार को, धड़कन के इस त्योहार को, हर जीत को हर हार को, खुद अपने इस संसार को बदलूंगा मैं तेरे लिए। है जुनून है तेरे इश्क का, ये जुनून है रग रग में इश्क तेरा दौड़ता, ये बावरा सा खून है। सत्यमेव 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 जयते, सच्चा है प्यार तेरा सत्यमेव जयते। That was such a melodious singing. To fill our minds with the love for our nation, here comes a dance performance by Sanket Bhuktare and Ishika Bhute on Azadi. तेरा पिंजरा मजाल ने खाना, परिंदे आने उड़ जाना। तेरा पिंजरा तेरा मुक जाना, सारा लाना बाना, परिंदे आने उड़ जाना। तेरा अब बहुत बेटे चुप चाप, क्या घंटे का इंसाफ, देश कैसे होगा साफ। इनकी नीयत में है दाग, सिर्फ करते रहेंगे बात, अलग शक्ल वही जात, वोट मिलने पर ये खास फिर गायब पूरे साल। हाँ मेरा भाई ये तो नोटों की सरकार है ना, नोट से बनाते अपने बेटों को ये स्टार है ना। कितने बेकार क्यों ये आपस में झंकार है ना, बाकी पूरा देश डूबे इनकी नैया पार है ना। अच्छी विद्या चाहिए अच्छा खासा माल देना, नल में पानी चाहिए खड़े रेले लाइन लेना, जमीन अपनी पर नोट दिखाकर साइन लेना। ड्रग्स लाए ये फिर ढकेल देंगे क्राइम पे ना, अकेला इंसान फिर गाड़ी तेरी चार क्यों, घर में है चार फिर रूम्स तेरे 8 क्यों। पैसों से नहीं बनते कुदरत से हम खास क्यों, तेरी पीढ़ी का सोच वो कैसे लेंगे सांस क्यों। Give me freedom. Good morning. Wishing you all a very happy Republic Day. I, Anushka Garode, on behalf of Team Drishti, would like to extend my gratitude to you all for gracing this event by your presence. I would like to thank all the performers without whom this event wouldn't have been possible. I would like to give a very special thank you to Team Avro, Team FSDC, Team Sankalp and Team Gandharva for being such a great support system. I am grateful to you all
for attending this program and encouraging the organizing team as well as the participants to thrive for more. Last but not the least, congratulations to the organizing team. You all did a great job. Long live India. Thank you.